भुसावळ नगर परिषदेच्या रुग्णालयात स्थलांतर विरोधात भाजपाचे नगरसेवक आक्रमक। भाजपच्या नगरसेवकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठिय्या मांडत नगर परिषदेचे स्थलांतर तात्काळ रद्द करण्याची केली मागणी। जोपर्यंत स्थलांतर रद्द होत नाही तोपर्यंत उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातून न उठण्याचा भाजपाच्या नगरसेवकांचा पवित्रा। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी कुठलाही ठराव न करता नगर परिषद स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याचा भाजप नगरसेवकांचा आरोप। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगर परिषदेच्या रुग्णालयाच्या इमारतीत स्थलांतर करण्याच्या विरोधात भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले असून भाजपच्या नगरसेवकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठिय्या मांडत नगर परिषदेचे स्थलांतर रद्द करण्याची मागणी केली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी कुठलाही ठराव न करता नगर परिषद स्थलांतर करण्याचा निर्णय हा घेतला असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला असून जोपर्यंत नगर परिषदेचे स्थलांतर रद्द होत नाही तोपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालयातून न उठण्याचा पवित्रा भाजपच्या नगरसेवकांनी घेतलाय। आपण काय मागणी घेऊन इथे उपोषण करतो? 3 दिवसापूर्वी माननीय मुख्याधिकारी यांना आम्ही त्यांच्या कानावर टाकलेलं होतं की नगरपालिकेची वास्तू ही एका दानशूर व्यक्तीने जागा दिलेली आहे, बांधकामासाठी सुद्धा दानशूर व्यक्तीने मदत केलेली आहे। आज तो गोरगरिबाचा दवाखाना आहे। आज रोजी तिथला ओपीडी बंद करून तिथला दवाखाना बंद पाडण्याचा घाट माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या सोबत सत्ताधारी पार्टी नगराध्यक्षांच्या करतायत। आता तुम्ही बघितलेलं असेल, शिवोन्नी क्लिअर सांगितलं की नगराध्यक्ष तिथं अशा प्रकारचा आदेश देत आहेत। आपल्या नगराध्यक्षांना सुद्धा असं बिना कुठल्या कागदपत्रांना कुठल्या सुपस्कार न पाडता असा आदेश देण्याचा अधिकार नाहीये। जर तसा देत असतील तर ते अपात्र होऊ शकतात। त्यांच्या विरुद्ध आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे, कारण अशा प्रकारचं कृत्य भुसावळ मध्ये कोणी खपून घेणार नाही। कारण दवाखाना बंद पाडून ती जागा हडप करायचा प्रयत्न दिसतोय। कारण ही इथं नगरपालिका सुरळीत चालू असताना अचानक तिथं जायचं, तिथला पेशंटला तकलीफ द्यायची आणि मुख्याधिकारी शांततेने बसायचं। जर कोणी पाळत असेल, एक तिराईत माणसं तिथं पाडतायत, मुख्याधिकारी काय करतायत? मुख्याधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून सुद्धा ते काय करते। म्हणून आज आम्ही माननीय मुख्याधिकारी आणि आपल्या प्रांत साहेब यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहे। माननीय प्रांत साहेब आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं खात्री आहे। त्यामुळे आम्ही त्यांनाही आम्ही त्यांच्या कानावर दादागिरी आणि स्वतःचं वर्चस्व साबित करण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र करत आहे। आमचे सीओ साहेबांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते इथे या आणि ते काम थांबवा। हे तर आम्ही इथून उठणार नाही।